कोकण म्हटलं की आपल्याला आठवतो तो समुद्र किनारा आणि हिरवेगार डोंगर. पण आज मी तुम्हाला कोकणाच्या अशा एक पैलूची ओळख करून देणार आहे ज्याची कल्पना कदाचित तुम्ही केली नसेल. ते म्हणजे कोकणाची अद्भुत मगर सफर. निसर्ग, पक्षी आणि अजस्त्र मगरींचे दर्शन मी तुम्हाला आज घडवणार आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण कोकण भटकंतीचा आपला हा तिसरा दिवस आणि आज आपण आलो आहे चिपळूणमध्ये याकरता आलो का चिपळूणमध्ये वशिष्ठी नदीमध्ये आपल्याला मगर सफर आणि कांदळवनची सफर करायची आहे. आणि ते बरोबर सोनगाव आहे चिपळूणमध्ये, तिथं आपल्याला मगर सफर आणि जे कांदळवन आहे आपल्याला फिरायला भेटणार आहे. आणि तुम्ही जर परशुराम घाट तेव्हा चिपळूणकडून चढता किंवा मुंबईकडून तुम्ही परशुराम घाट उतरताना त्याच्या आधी एक फाटा आहे, सोनगावचा फाटा इथं आतमध्ये. आणि हे बघा, क्षणभर विश्रांती हॉटेल आहे. ह्याच रस्त्याने आपल्याला पुढे त्या सोनगावमध्ये जायचं आहे. तर चला तर मग आपण जाऊया मगर सफरला. कोकणाचं सौंदर्य फक्त हापूस आंबा आणि समुद्रपुरतं मर्यादित नाही आहे, तर इथल्या नद्यांमध्ये दडले आहे एक वेगळंच विश्व. सोनगावच्या खाडीत जेव्हा आपण बोटीने फिरतो तेव्हा निसर्गाची एक वेगळी शांतता अनुभवायला मिळते. अचानक दिसणारी मगर ही भीतीपेक्षा जास्त कुतूहल निर्माण करते. निसर्गाचे हे चक्र किती अद्भुत आहे याची जाणीव ही मगर सफर करून देते. निसर्गाच्या संवर्धनासोबत पर्यटनाचा हा आनंद नक्कीच घेण्यासारखा आहे. स्थानिक गाईडनी ज्या पद्धतीने हे टिकून ठेवले आहे ते खरंच कौतुकास्पद आहे. हे बघा, आता सोनगावमध्ये जिथं खाडी आहे आणि तिथे छोटंसं एक बंदर आहे, त्या बंदरावर आलो आहे. त्या बंदरातून आपल्याला आतमध्ये पूर्ण ह्या वशिष्ठी नदीमध्ये मगर सफर आणि आपली कांदळवनची सफर करायला घेऊन जातात. आणि बघा, इथून असं मस्त की खाली उतरण्याकरता रस्ता आहे. आणि जर तुम्ही ह्या गावामध्ये यायचा तुम्ही रस्ता बघाल ना, ह्या सोनगावमध्ये थोडा डोंगर भाग आहे, म्हणजे वर चढायचं आणि परत खाली उतरायचं आहे. रस्ता एकदम छोटे आहे का, तर तुम्ही बाईक वगैरे किंवा फोर व्हीलर आणत असाल ना, इथं जरा सावकाश या. पूर्णपणे घाटाचा रस्ता आहे, छोटे घाट, रस्ता एकदम छोटा आहे आणि घाट पण छोटे, असं मोठा नाही, पण येताना एकदम सावकाश या. आणि त्यांचा नंबर वगैरे मी टाकलंच इथे, जे बोट सफारी किंवा जे आपल्याला माहिती सांगतात पूर्ण, त्यांचा नंबर टाकलंच मी. तर येत्या वेळेस त्यांना फोन वगैरे करूनच या इथे का, म्हणजे पाण्याची भरती कधी असते, ओहोटी कधी असते, त्यानुसार इकडे यावं लागतं. तुम्ही कधी पण आलं तर आपल्याला मगर नीट बघायला भेटणार नाही. त्याकरता येत्या वेळेस त्यांना फोन वगैरे करून या, त्यांचा नंबर मी इथे देईल. आणि ज्या आपल्याबरोबर काही लोक आहेत, म्हणजे महिला इथे का, महिला गाईड म्हणून पूर्णपणे ह्या कांदळवनची किंवा ह्या मगर सफरची पूर्णपणे आपल्याला माहिती सांगत असतात. आणि ते कुठकुठले पक्षी आपल्याला बघायला भेटतात या खाडीमध्ये किंवा खाडीच्या आजूबाजूला मासे खाण्याकरता येतात, त्याची पूर्णपणे ते माहिती देतात. हे बघा, जो हा बंदर आहे जिथून आता आपण बोटीतून बसणार आहे आणि इथून आपली जी सफरला सुरुवात होणार तिथं आलो आपण. 1 तासाची पूर्णपणे आपली ही मगर सफर आणि कांदळवनची पूर्णपणे सफर असणार आहे. आपल्याबरोबर गाईड म्हणून ह्या ताई आहेत, तुम्हाला यांची मी ओळख करून देतो. आणि ह्या पूर्णपणे इथल्या जागेची किंवा ह्या वशिष्ठी नदीची आणि इथे काय काय आपल्याला बघायला भेटते ती थोडीशी आपल्याला इथे माहिती सांगतील. काय तुमचं नाव काय? नमस्कार, माझं नाव श्रुती सुहास दिवेकर. मी कांदळवन मगर सफारीमध्ये माहिती गार्ड म्हणून हे काम करते. आणि आपल्याला इथे अजून कुठले कुठले प्रकारचे पक्षी वगैरे काय बघायला भेटतात? किंवा पानकावळा, ओपन बिल, स्टार्क असे बरेच जातीचे पक्षी स्थलांतर झालेले बघायला मिळतात आपल्याला. भेटतात. आणि याची ही सफर करतो याचे किती पैसे घेतात? म्हणजे तासाला 1600 रुपये आम्ही घेतात काय? आणि मी किती पण लोक असेल तरी पण? हां, म्हणजे 8 सीटरची बोट आहे. हां. सोनगाव चिपळूणपासून अवघ्या 25 ते 30 किलोमीटर अंतरावर असलेलं हे सोनगाव आता मगरींचं गाव म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. वशिष्ठ आणि जगबुडी नदीच्या संगमावर वसलेल्या या खाडीत मगरींचा नैसर्गिक वावर आहे. हे बघा, जेव्हा आपण मगर सफरला जातो ना, पूर्णपणे सेफ्टी करता आपल्याला पूर्णपणे हे लाईफ जॅकेट दिलेले आहेत. अनेकांना वाटते की मगर ही धोकादायक असते,
पण सोनगावमध्ये गेल्यावर समजते की निसर्गाचा हा जीव आपल्या अधिवासात किती शांत असतो. वशिष्ठ नदीच्या पात्रात मगरींना कोणतीही इजा न पोचवता पर्यटन कसे केले जाते याचं हे उत्तम उदाहरण आहे. खाडीतील कांदळवने वाचवण्याची किती गरज आहे हे या मगर सफारीतून आपल्याला लक्षात येते. जर आपण निसर्ग जपला तरच हे वन्यजीव प्राणी टिकून राहतील. इथल्या गाईडमार्फत खूप सुंदर अशी माहिती मिळाली. नमस्कार, माझे नाव श्रुती दिवेकर. सोनगावच्या कांदळवनामध्ये आणि वाशिष्ठी नदीमध्ये कांदळवनाच्या नदीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. कांदळवन म्हणजे काय, तर कांदळवन म्हणजे नदी आणि समुद्राचे पाणी जिथे एकत्रित मिश्रित होतं तिथे जी निर्माण होणारी परिसंस्था आहे तिला कांदळवन किंवा खारपुटी वन असं म्हणतात. कांदळवनामध्ये एकूणच आपल्या महाराष्ट्रात 20 ते 30 प्रकार बघायला मिळतात. तर आमच्या इथे 6 ते 7 वनस्पती बघायला मिळतात. तर त्या कोणत्या? ॲव्हेसिना मरिना, ॲव्हेसिना ऑफिसिनेलिस, कॅन्डिलिया कॅन्डल, ॲकॅन्थस इलिसोफोलियस अशा बऱ्याच जाती आहेत. तर ही जी जात दिसते ती कॅन्डिलिया कॅन्डल. कॅन्डिलिया कॅन्डल म्हणजे ह्याची मुळं आहेत ती आधारलेली मुळं असतात. जमिनीची धूप होऊ नये ही रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात संरक्षण करतात ही जी झाडं आहेत ती. काही झाडांची मुळं अशी पुरेसा प्रमाणात ऑक्सिजन घेता येत नाही म्हणून ती पाण्याच्या विरुद्ध दिशेला असतात. जसं की तिथे बघा ती आहे ती पाण्याच्या विरुद्ध दिशेला आलेत मुळं. काहींची आखुडलेली असतात. तसंच ह्या झाडाचं असं वैशिष्ट्य आहे की पाण्यात जर मिठाचे प्रमाण जास्त प्रमाणात झाला तर त्यांच्या पानांच्या मागे मिठाचं प्रमाण आपल्याला बघायला मिळतं. आणि ह्यांचं असं आहे की झाडावरच त्यांची बी तयार होऊन ती चिखलात पडते आणि नवीन रोप तयार झालेलं असतं. आता ही जी रोपं आहेत ती शेंगांची झालेली आहेत. म्हणजे ही झाडांवरती शेंगा येऊन त्यांची रोपं खाली शेंगा पडून त्यांची रोपं झालेत. तयार झालेल्या शेंगा खाली पडल्या. ह्या शेंगा सुरुवात होईल यायला एप्रिल मे मध्ये. म्हणजे या शेंगा येतात आणि ते फुटून खाली पडतात. नाही फुटून नाही, म्हणजे ओरिजिनल त्यांचा रंग तपकिरी होतो. झाडावरती त्या तपकिरी होतात, तयार होतात झाडावरतीच आणि मग त्या खाली चिखलात पडतात. ती पाण्याच्या विरुद्ध दिशेला आहे. म्हणजे पुरेसा प्रमाणात चिखलामध्ये त्यांना श्वास पुरेसा प्रमाणात मिळत नाही म्हणून ती विरुद्ध दिशेला आले ही मुळं. अजूनपर्यंत ह्या मगरीने अशा कुठल्या माणसांवर हल्ले नाही केलेत ना? नाही अजूनपर्यंत हल्ला असा मगरीने केलाच नाही. आम्ही पारंपरिक पद्धतीने मच्छी मारतो. जर एखाद्या वेळेस जाळ्यात मध्ये अडकली मगर तर ती जाळं फाडून तुमची गुरं पण येतात वरती, त्यांच्यावर पण म्हणजे हल्ला वगैरे कुठली घटना घडली नाही अजूनपर्यंत घडली नाही अशी घटना. त्यांना पुरेशा प्रमाणात खाद्य मच्छी वगैरे भरपूर भेटते. जी गोवळ कुठून येणारी कोंबड्यांची जी आतडी वगैरे असतात ती त्यांना मिळतात. इथले मासे वगैरे पण खात असतील. अजूनपर्यंत आपल्याला मगर दिसली नाहीये. मगरीचं म्हणजे ते दिसण्याचं प्रमाण आहे ना ते थोडं पुढून आपल्याला चालू होतं. या साईडला तुम्ही बघाल ना पूर्णपणे खारपुटी जंगल आणि पूर्णपणे असा हा वशिष्ठी नदीचा मोठा असा आपल्याला पात्र बघायला भेटतो. आणि हे खारपुटी जंगल आहे ना हा मध्ये एक छोटासा बेट आहे. त्या साईडला पण नदी अजून ह्या मधल्या बेटा एक छोटासा बेट आहे. आणि याच्या बेटावर ह्या लोकांच्या जनावरं म्हणजे जी गुरं असतात ती येतात. हे बोटीने त्याला सोडतात. पहिले म्हणतात हे बेट पहिले जवळ होतं ना थोडंसं, म्हणजे चालत पण आपण येऊ शकत होतो. ओढी असेल त्या टायमाला. वशिष्ठ नदीच्या या खाडीपात्रामध्ये जेव्हा आपण मगर सफर करत असतो त्याच्याशिवाय तुम्हाला इथे वेगवेगळे प्रकारचे पक्षी बघायला भेटतील. सी गल, किंगफिशर आणि अनेक स्थलांतरित पक्षीही तुम्हाला इथे बघायला भेटतील जे की या खाडीपात्रामध्ये मासे खाण्याकरता येत असतात. वशिष्ठ नदीच्या खाडीपात्रात म्हणजेच सोनगावची खाडी याच्यामध्ये 300हून अधिक मगरींचे वास्तव्य आहे. ह्या मगरींची लांबी 12 ते 15 फूट असू शकते. काही मगरी अतिशय जुन्या आणि अजस्त्र आहेत. हे बघा आपला समोरचा हा बेट आहे ना, इथे बघा समोरच एक मगर बसलेली आहे आणि पूर्णपणे तोंड उघडून बसलेली आहे. तुम्हाला मी दाखवतो बघा जवळ जाऊन. आम्ही एकदम बोटने एकदम शांत घेऊन चाललो कारण बोटीचा आवाज आहे ती. आमच्या या मगर सफरमधली आम्हाला सगळ्यात पहिली दिसलेली ही मगर, पण आमच्या बोटीच्या आवाजाने ती पाण्यामध्ये निघून गेली. मगर हे थंड रक्ताचे प्राणी आहे. स्वतःच्या शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी त्या जमिनीवर येऊन
तासनतास तोंड उघडे करून बसलेले असतात. जेव्हा नदीतील पाणी कमी होते आणि चिखलाचे किनारे उघडे पडतात तेव्हा या मगरी सर्वात जास्त प्रमाणात बाहेर येतात. बेट आमचा दिवा बेट, इकडून येणारी जगबुडी नदी, ही दाभोळची खाडी आणि ही इकडून येणारी वाशिष्ठी नदी, अशा 3 नद्यांचा संगम होतो. याला दिवा बेट बोलतो. हा, याला दिवा बेट म्हणतो. त्याला रायझोफोरम रिकोनाटा. ह्या झाडाची असं वैशिष्ट्य आहे की तो खाऱ्या पाण्यातच दिसतो, खाऱ्या पाण्याच्या कडेला जास्त असतो. आणि ह्या झाडाचा मुळं जी आहेत ती वडाच्या पारंब्यांसारखी पूर्ण दिसतात, आपल्याला बघायला मिळतात. आधारलेली वडाच्या पारंब्यांसारखी मुळं आधारलेली आहेत. म्हणजे हा इथे एकच झाड आहे असं की आपल्या इकडे खारं पाणी आहे, त्याच्यामुळे हा एकच झाड आहे आमच्या इथे. नाही तर बाकी सगळी कॅन्डल म्हणजे कांदळाची झाडं बघायला मिळतात. मगर सफर म्हणजे फक्त मगरी पाने नव्हे तर तो निसर्गाशी संवाद साधण्याचा एक मार्ग आहे. कांदळवनांच्या सावलीतून बोटीने फिरताना मिळणारी शांतता आणि अधूनमधून दिसणारे रंगीबेरंगी पक्षी मन प्रसन्न करून टाकतात. अचानक पाण्यातून डोकावणारी मगर आपल्याला निसर्गाची ताकदीची जाणीव करून देते. कोकणाचे हे रूप खरोखरच वेगळं आणि तितकंच सुंदर आहे. जर तुम्हाला ॲडव्हेंचरची आवड असेल ना तर तुम्ही हा मगर सफरचा अनुभव तुम्ही एकदा नक्की घेतला पाहिजे.